देवाची. देवाला काय भक्ती आवडते? भक्ती कुणाची आवडली हो? नामदेवराय भक्ती केले महाराज. नामदेवरायाच्या भक्तीने स्वतः पांडुरंग परमात्मा नामदेवरायाच्या हातून जेवण केला. किंवा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पितांबर पेटलेलं होतं महाराज. आणि आम्ही कीर्तन करायच्या झोपी जातात सर्व. पण भक्ती, नामदेवरायाची भक्ती बघा, हनुमंतरायाची भक्ती बघा. भक्त कसा असायला पाहिजे? भक्त भक्त ऐसे जाना जे उदास गेली अशा पाश निवारणी. विषय तो त्याचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त कसा असायला पाहिजे हो? कशी भक्ती देवाला आवडते? फक्त निस्वार्थ भावनेने भक्ती करायला पाहिजे, तेव्हा त्या देवाला भक्ती आवडते. देवाची तो ऐकात देवाला नामाचा उच्चार रात्रंदिवस महाराज. सातत्याने जो नामस्मरण करतो तो भक्त, तो निज भक्त त्या देवाला आवडतो. इतकं त्या ठिकाणी तो कोपरायचं कसं होतो?
माझी मजवरी झाली अनावर वाचा छंद या नामाचा. इतकं छंद लागलेलं होतं त्या विठ्ठलाचं सातत्याने तुकाराम महाराज भजन करायचे विठ्ठलाचं सारखं सारखं सारखं. अहो इतकंच नाही, बायको मेली तुकोबारायची बायको बरवे झाले दिवाळे निघाले. कशात तुम्ही तुकोबाराय, बायको मेली अन्न अन्न म्हणून बरं झालं दिवाळी निघाली कोण म्हणते का असं विचारले लोक. तुम्ही कसं सुखात राहू शकता हो इतकं सगळं झाल्याच्या नंतर आणि देवाचंच नामस्मरण करत. म्हणले माझ्याकडे काढा आहे म्हणून सांगितले, माझ्याकडं काढा आहे म्हणून सांगितले. आणि ते काढा आम्ही स्वतः सेवन करतो आणि सर्वांना सेवन करायला सुद्धा देतो म्हणून सांगतात. आणि वाटतं आणि ते रस आमच्याकडे आहे. सेवितो हा रस वाटितो अनेका तुगारानवर येऊ नका. अहो माझ्याकडे रस आहे म्हणले, आमच्याकडे रस आहे. हा ते रस घेतो आणि वाटतो. आमच्याकडे दुकान आहे म्हणून सांगितले. घातला दुकान देता आली असी दान संत उधार समजापाशी दुकान आहे. फुक्कट फुक्कट देते फुक्कट. पण कोण घ्यायला तयार आहे का? फुक्कट ते रस ते काढा त्यांच्याकडे असलेला काढा घेतात आणि आराम राहतात. आमच्याकडे बी राहते काढा 2-4 घंटे स्विच ऑफ. त्यांच्याकडं काढा आहे ते ब्रह्मरसाचा काढा आहे. त्याने पिढा वाढते म्हणून सांगितले. खतम. ब्रह्मरसाचा काढा घेऊन आम्ही इतके सुखी राहतो ना, त्या देवाचा त्या ठिकाणी नामस्मरण करत राहतो म्हणतो तुकाराम सांगतात. संत साधे होते का? अहो ते ज्ञानेश्वर महाराजांना विचारण्यात आला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहिल्याच अभंगामध्ये रुपळीमध्ये रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल वरवा तोहा मा. त्याला कुठलं सुख लागू दिले बोला आपल्याला संग पेटे काय चुक
लागतो आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर सुख लागतो. सहसा सर्वांना सुख पाहिजे, दुःख कोणी मागत नाही पृथ्वी तलावर महाराज. आत्ताच्या कलियुगात बरं, पहिले कोणती मागितली होती तू? आता कोण मागते का हो? लहान मुलगा राहू दे, गणपती बाप्पा सुखात ठेव म्हणते. लहान बारीक मुलगा त्या ठिकाणी. सगळ्यांना सुख पाहिजे का नाही? मग सुख कुठं आहे? संसारात आहे? नाही. मग कुठे आहे? संतांच्या समागमामध्ये आहे. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होते. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मला सुख झालेलं आहे, मला सुख झालेलं आहे. अहो, त्यांना जीवनभर या ब्राह्मणाने किंवा अनेक लोकांनी त्रास दिले हो. अहो, साधी भिक्षा पीठ मागून सनी जर घेऊन आले तर ते पीठ फाडायचे, पिशवी फाडायचे आणि पीठ टाकून द्यायचे. पुन्हा भरायला गेलं तर ते पायाने रगडायचे. इतकं त्रास दिले हो. मांडे भाजायला काही खापर दिलेले नाहीयेत. इतकं त्रास त्या ज्ञानेश्वर महाराजांना दिले. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला सुख झालं. कुठल्या सुखाची त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज कुठल्या सुखाचं बोलत आहेत? पारमार्थिक सुखाचं बोलत आहेत महाराज. संसारामध्ये तर कोणीच सुख देत नाही कुणाला, असं सिद्ध झालं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहिल्याच्या नंतर. कारण कोणीच त्यांना सुख लागू दिले नाही हो ज्ञानेश्वर महाराजांना. तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणले, या सगळ्या त्रिलोक्याचा उद्धार करतो म्हणले. अवघडचा संसार ज्ञानेश्वर महाराज. नाही नाही नाही, मला त्रास देऊ देत, काही करू देत, मी त्या ठिकाणी सहन करायला तयार आहे. पण मी काय काय करणार आहे? यांना चांगली बुद्धी दे देवा. आणि हेच मागणी त्या ठिकाणी, सद्बुद्धी दे. दुरिताचे ते मेरे जाओ, विश्वस्पधर्म सूर्य पाव. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. या प्राणी जाताना काय कर? सद्बुद्धी दे, चांगली बुद्धी दे. हेच सांगत गेले. त्या संतांचं त्या ठिकाणी सुख आणि सुख कुठे आहे? मग ज्ञानेश्वर महाराजांना विचारले. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवे, किंबहुना सोय जीव आत्म्याची येला आहे तेथे जे होय तया नाम सुख. ज्ञानेश्वर महाराज सुख कुठे आहे? म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले सुख कशाने होतं? किंबहुना सोय जीव आत्म्याची येला आहे. सर्व सुखाची लहरी
व्याख्या करतात सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानाबाई म्हणलेलं आहे आणि माऊली म्हणलेलं आहे. कसं शक्य झालं असं मग? एक पुरुष देह आणि वय कमी बिलकुल आणि ज्ञानेश्वर महाराजांना आईची उपमा. ज्ञानेश्वर महाराजांना आईची उपमा मिळालेली आहे. साधे सुद्धा नव्हते ज्ञानेश्वर महाराज. उपजताची ज्ञानी वर्म जाणोने आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव 65-1400 वर्षाचे तपस्वी, 7000 श्लोक मुखत घातलेले ज्ञानी पंडित असले इथे येऊन सरी ज्ञानेश्वर महाराजांना नतमस्तक होतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज साधे सुधे नव्हते, जगाची आई होते. ज्ञानाई माझी, योग्याची माऊली, साधकाचे मायबाप, दरुशनी हरिताप. ज्ञानेश्वर महाराजांना आईची उपमा साधी येत नाही महाराज. इथं उगत साधा आमचं दळणाचं डब्बा कोणी पाळलं तर आम्ही भांडणं करून येतो. अहो मागितलेलं पीठ रगडले हो लोकांना. इतकं सहन केले, इतकं सहन केले. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. ज्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, शांती आहे त्यांना संत म्हणलेला आहे. मग हे सर्व कशाला शक्य झालेलं आहे? तुकाराम महाराज कधी सांगतात, हक्कारुणी सांगे तुका नाम घेता नाम घ्या म्हणून सांगितले. किती ओरडून सांगितले, कोण ऐकत नाही, ऐकायला तयार नाही. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐताला घर कुसुनी देव न लगे. देव पाहिजे, देव घ्या म्हणले, नाम घ्या म्हटले, करून सांगून थकले संत महाराज. कोणी नाव घेत नाही. नामामध्ये इतकी ताकद आहे, नामाची महिमा आगाध आहे. नाम